पारंपरिक दावे आणि हिंदू राष्ट्र निर्मितीच्या घोषणांमुळे सतत चर्चेत राहणारे बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री पुन्हा एकदा एका वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आलेत। राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील जाहीर सभांमध्ये बोलताना त्यांनी हिंदूंना किमान 4 मुलं जन्माला घालण्याचं आवाहन केलंय। त्यांच्या या विधानामुळे देशात लोकसंख्या नियंत्रण आणि धार्मिक ध्रुवीकरणावरून नवा वाद पेटलाय। बाबा नेमकं काय म्हणाले आणि त्यावरून असा काय वाद सुरू आहे याविषयी हा रिपोर्ट पाहूयात। उत्तर प्रदेशातल्या बांदा जिल्ह्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना धीरेंद्र शास्त्री यांनी थेट लोकसंख्येच्या मुद्द्यावर हात घातलाय। ते म्हणाले, प्रत्येक हिंदू कुटुंबात किमान 4 मुलं असली पाहिजेत। ही केवळ लोकसंख्या वाढवणारी बाब नसून धर्माच्या रक्षणासाठी घेतलेला निर्णय आहे। या 4 मुलांपैकी 2 मुलं कुटुंबाची जबाबदारी सांभाळतील तर एक मुलगा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला समर्पित करावा आणि एक मुलगा राष्ट्रासाठी द्यावा। शास्त्रींनी केवळ बांद्यातच नव्हे तर राजस्थान मधल्या अजमेर इथल्या एका सभेमध्येही या विधानाचा पुनरुच्चार केला। त्यांनी असा दावा केलाय की जर हिंदूंनी लोकसंख्येसाठी 2 मुलांचे धोरण पाळलं आणि इतर धर्मियांनी आपली लोकसंख्या वेगानं वाढवली तर भविष्यात हिंदू अल्पसंख्याक होतील। आपल्या भाषणात त्यांनी भारताच्या शेजारील देशांमधल्या परिस्थितीचा दाखलाही दिलाय। आज आपण सावध झालो नाही तर भविष्यात भारताची स्थिती बांगलादेश सारखी होऊ शकते, जिथे लोकसंख्येचा असमतोल निर्माण होतो, तिथे अशांतता पसरते, असा दावाही त्यांनी केलाय। आम्ही हम दो हमारे दो म्हणत बसलो आहोत तर दुसरीकडे लोकांच्या घरात 30-30 मुलं आहेत। मग हा नियम केवळ हिंदूंसाठीच का, असा आक्रमक सवालही त्यांनी केलाय। या विधानानंतर जेव्हा त्यांना तुम्हाला किती मुलं असं विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी अत्यंत मिश्किलपणे उत्तर दिलंय। ते म्हणाले, सध्या माझं लग्न झालेलं नाही, पण जेव्हा माझं लग्न होईल तेव्हा मी देखील हिंदूंची लोकसंख्या वाढवण्यासाठी माझं योगदान नक्कीच देईन। या वक्तव्यानंतर बागेश्वर बाबावर कडाडून टीका होते। विरोधी पक्षांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी याला बेजबाबदार वक्तव्य म्हटलंय। भारतासारख्या विकसनशील देशात जिथे संसाधनं मर्यादित आहेत तिथे असं आवाहन करणं लोकसंख्या नियंत्रण कायद्याच्या विरोधात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। धर्मगुरूंनी विकासाच्या आणि शिक्षणाच्या गोष्टी करण्याऐवजी लोकसंख्या वाढवण्याचं आवाहन करणं चुकीचं आहे, अशी प्रतिक्रिया आता काही नेत्यांनी दिली आहे। दुसरीकडे काही हिंदुत्ववादी संघटनांनी शास्त्रींच्या भूमिकेचं समर्थन केलंय। देशातील लोकसंख्येचा ढाचा बदलत असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी किंवा संतुलन राखण्यासाठी अशा विचारांची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय। भारतात सध्या 2 मुलांचं धोरण हे राष्ट्रीय उद्दिष्ट राहिलंय। अनेक राज्यांमध्ये 2 पेक्षा जास्त मुलं असलेल्या व्यक्तींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यास किंवा सरकारी योजनांचा लाभ घेण्यास बंदी आहे। अशा परिस्थितीत एका बाबानं असं भलतंच आवाहन केल्यानं नवा वाद पेटलाय। पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानानं पुन्हा एकदा धर्माच्या आधारावर लोकसंख्या वाढीच्या वादाला फोडणी मिळाली आहे। हिंदू राष्ट्र या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी ते सातत्यानं अशी विधानं करत असतात। मात्र वाढती बेरोजगारी, गरिबी आणि मर्यादित संस्थानं पाहता आजच्या जमान्यात 4 मुलं सांभाळणं शक्य आहे का? वाढत्या महागाईनं आणि बदललेल्या लाईफस्टाईलनं जिथं 2 मुलं ही जड वाटू लागली आहेत तिथं अशी विधानं करून रोज नव्या वादाला फोडणी देण्यासारखं आहे। बागेश्वर बाबाच्या या विधानावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।